हे तर हॉस्टेल नाही तर हॉटेल वाटू लागलं होतं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 47व्या दिवशी. तर मित्रांनो, शनिवार असल्यामुळे मी काय कॉलेजचा ड्रेस घातला नव्हता आणि बस स्टँडला गेले होते, तर बस भेटली होती मला लगेच. त्याचबरोबर आज माझा आणि श्रेयाचा होता प्रॅक्टिकल. मग काय आज प्रॅक्टिकल परफॉर्म केलं होतं आम्ही. प्रॅक्टिकल झाल्यानंतर होता आमचा ब्रेक आणि ब्रेक मध्ये आम्ही खाल्लं होतं चिप्स वगैरे खाल्ला, कारण की आम्ही डबा जे आहे प्रॅक्टिकल चालू व्हायच्या पहिलेच खाऊन टाकला होता. आता हे चिप्स खायला तरी पण माझ्या मैत्रिणी बघा कसल्या परेशान करत आहेत. यायला म्हणाले बा किती दिवस झालं, चला बा माझ्याकडे कंटेंट नाही तर कुठे तर फिरायला जाऊ, तर एक बी ऐकना गेली. त्यांनी सपोर्टच्या नावाखाली फक्त आपल्याला परेशान करता येतं. लेक्चर वगैरे झाल्यानंतर मला जायचं होतं दीदीचे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी. आता हे डॉक्युमेंट जे आहे का हॉस्टेलवर ठेवायचे होते. अर्धा तास महाराणा प्रतापाशी हिंडला का हॉस्टेल काय भेटलं नाही, याला त्याला विचारलं तरी पण भेटलं नाही आम्हाला हॉस्टेल. पुन्हा दिसले एवढी मोठी इमारत, जे की माझ्या जिंदगीमध्ये पहिल्यांदा बघलं होतं एवढं मोठं हॉस्टेल. आणि या हॉस्टेलमध्ये जाऊन मी सबमिट केले दीदीचे डॉक्युमेंट्स. मी म्हणलं एवढं मोठं हॉस्टेल आहे तर आपल्याला कधी ठेवतील म्हणलं आपल्या घरचे. हॉस्टेल किती पण मोठं असलं तरी पण घरच्याची आठवण येणार म्हणजे येणारच, असं बोलून मी त्या हॉस्टेलवरून निरोप घेतला. आणि या हॉस्टेलच्याच बाजूला होतं एक हॉटेल, ते पण एवढंच मोठं होतं. पण माझं नशीब आता तेवढं नाही की या हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये जायचं. बाकी हे पेड प्रमोशन वगैरे काही नव्हतं. बघायला भेटलं हे खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मग आता भूक लागली होती म्हणून मी घेतलं होतं कन्ना. माझी बसची वाट बघत होते पण बस एक पण थांबली नव्हती. मग काय मला लक्झरीने जावं लागलं होतं. माझा तर प्रवास चालत राहते, बस तुम्ही फॉलो करून घ्या तेवढं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये बाय.